नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस लर्निंग इन्स्टिट्यूट तर्फे मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 19 फरवरी पासून 10वी सीबीएसई यांचे पेपर सुरू होणार आहेत. त्या अनुषंगानं आपण व्हिडिओ बनवतोय. ज्या व्हिडिओमध्ये नेमकं बोर्डाचं पेपर पॅटर्न काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला बोर्डाचं नेमकं पॅटर्न, नेमकं प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल. तर या 19 फरवरीला 10वी सीबीएसईचा पहिला पेपर होतोय संस्कृत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत या विषयाचं नेमकं पेपर पॅटर्न काय असेल ते माहित करून घेऊया. संस्कृत या विषयामध्ये एकूण 80 गुण आपल्याला हे रायटिंगचे देण्यात आलेले आहे आणि 20 गुण हे इंटरनल मार्क आपल्याला देण्यात आले आहे. असा 100 गुणांचा हा पेपर सीबीएसईचा असेल. या पेपरमध्ये 80 गुणांकरता बोर्डाने आपल्याला 3 तासाचा वेळ दिलेला आहे आणि या 3 तासामध्ये आपल्याला हा 80 गुणांचा पेपर व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे. तर मग या संस्कृत विषयाचं नेमकं पेपरचं पॅटर्न बोर्डाने काय ठेवलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर या पेपर पॅटर्न मध्ये संस्कृत विषयामध्ये 4 विभाग बोर्डाने केलेले आहेत आणि या 4 खंडांमध्ये बोर्डाने डिवाइड केलेले आहे. त्यातील पहिला खंड हा खंड क असा आहे. याला अपठित गद्य असं आपण म्हणू. अपठित गद्याकरता बोर्डाने 10 गुण दिलेले आहेत आणि ह्या 10 गुणांकरता आपल्याला 20 मिनिटाचा वेळ मिळणार आहे. 20 मिनिटांमध्ये हे 10 गुण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर खंड ख आहे, तो रचनात्मक विभागाकरता दिलेला आहे. याला 15 गुण बोर्डाने दिलेले आहेत आणि 15 गुण आपल्याला 30 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर तिसरा ग खंड दिलेला आहे. ग खंड आपल्याला व्याकरणात्मक म्हणजे व्याकरणाचा दिलेला आहे, ग्रामरचा दिलेला आहे. याकरता बोर्डाने 25 गुण दिलेले आहेत, म्हणजे 25 मार्क आपल्याला 50 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर चौथा विभाग हा खंड घ असा दिलेला आहे. खंड घ मध्ये आपल्याला पठित बोधनम म्हणजे आपल्या पुस्तकामधील टेक्स्च्युअल मधील जे काही लेसन असेल, पोएम असतील किंवा त्याची स्टोरी असेल, हे आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहे. अशा पद्धतीनं एकंदर 4 विभाग दिलेले आहे आणि शेवटचा जो खंड घ आहे हा 30 गुणांकरता आहे आणि याकरता 70 मिनिट आपल्याला मिळणार आहे. हे आपल्याकरता टोटल मिनिटं जे असतात पेपर करता ते असतात 180 मिनिट म्हणजे 3 तास. आता 180 मिनिट 180 मिनिटांपैकी 170 मिनिट आपले लिखाणाकरता लागलेले आहेत. उरलेले 10 मिनिटं आपल्याला नेमका आपण पेपर जो लिहिलाय हा व्यवस्थित सोडवला का, प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिलीत का, क्रमाने प्रश्नांची उत्तर लिहिल्या गेलीत का, व्यवस्थित बघायचं आहे. या संदर्भात आपल्याला 10 मिनिटं शेवटचे मिळायला पाहिजे. त्या अनुषंगाने ही विभागणी आपण मार्कांची आणि त्यानुसार त्यांच्या वेळेची केलेली आहे. तर आपण जाणून घेऊया नेमके प्रत्येक विभागामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं स्वरूप नेमकं काय राहील याची माहिती आपण घेणार आहोत. पहिले सुरुवातीला खंड क हा आपण बघूया. यामध्ये नेमकं पेपर पॅटर्न काय असेल, नेमकं प्रश्नाचं स्वरूप काय असेल ते आपण बघणार आहोत. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल अपठित गद्य, याला 10 गुण बोर्डाने दिलेले आहेत आणि 20 मिनिटाच्या वेळमध्ये हे 10 गुण आपल्याला सोडवायचे आहेत. त्यातील पहिला प्रश्न एका शब्दात उत्तर लिहा असे 4 प्रश्न दिलेले असेल. एका शब्दामध्ये आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. असे 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, त्याला 4 गुण आहेत. दुसरा प्रश्न पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचे आहे. याला 4 प्रश्न आपल्याला दिलेले असेल. 4 प्रश्नांना 1-1 गुण दिलेले आहे. असे 4 गुण ते 4 प्रश्न दिलेले आहेत. तिसरा प्रश्न शीर्षकाचा दिलेला आहे म्हणजे टायटलचा. म्हणजे आपल्याला जो अपठित उत्तरात दिलेला असेल या अपठित उत्तराचा भावार्थ नेमकं काय आलेला आहे, नेमकं अर्थबोध आपल्याला काय झालेला आहे, त्याच्या अनुषंगानं त्याचं आपल्याला शीर्षक द्यायचं आहे. आणि आतापर्यंत विचारलेल्या अपठित उत्तरांमध्ये जे शीर्षक आपल्याला लिहायचं आहे त्यामध्ये एकतर अनुशासन, सदाचार, सत्संगती, देशप्रेम किंवा संघटन यापैकी एक विषय आपल्याला अपठित उतार्याकरता येत असतो. त्याला 1 गुण बोर्डाने दिलेले आहे. अगदी सोपा आहे. तो शीर्षकाचा प्रश्न खाली जाऊ द्यायचा नाही, ते गुण सहज मिळतात. प्रश्न क्रमांक 4 अपठित गद्यामधला यथा निर्देशम म्हणजेच काय, विशेषण, विशेष्य आणि कर्म हे जर तुम्हाला चांगलं माहित असेल, याकरता मित्रांनो तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच काय, शब्दांच्या जाती हे संदर्भ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच जर व्यवस्थित माहित असेल तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज लिहू शकता. बोर्डाने याला 3 गुण दिलेले आहेत. यामध्ये सुद्धा एक सेंटेन्स दिलेलं असेल आणि खाली 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात. त्यातील एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. त्यानंतर विभाग दुसरा ज्याला खंड ख असा आपण म्हणू, तो आहे रचनात्मक विभाग. मित्रांनो, या रचनात्मक विभागाकरता बोर्डाने 15 गुण दिलेले आहेत आणि याकरता 30 मिनिटाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. तर त्यामधील पहिला प्रश्न, रचनात्मक विभागामधील पहिला प्रश्न पत्रलेखन.
पत्रलेखन ऑलरेडी पत्र तुम्हाला दिलेलं असेल, त्या पत्रांमध्ये 10 फिलिंग द ब्लँक असेल आणि खाली तुम्हाला शब्द मंजुषा सुद्धा दिलेली असेल. त्या शब्दांपैकी एक शब्द तुम्हाला त्या प्रत्येक रिकाम्या जागेमध्ये म्हणजे फिलिंग द ब्लँक्स मध्ये फिलअप करायचं आहे आणि त्या अनुषंगाने तुमचं पत्र पूर्ण होईल. पण याकरता काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक, तुम्हाला पत्राला शीर्षक लक्षपूर्वक वाचायचं आहे की नेमकं पत्राचं शीर्षक काय आहे. त्यानंतर तिथी व दिनांक तुम्हाला लिहायचा आहे, तर तो त्या दिवशीचाच, पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवशीचाच आपल्याला लिहायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर योग्य ठिकाणी उत्तर लिहून त्या शब्दाला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे, अधोरेखित करायचं आहे, जे आपण फिलिंग द ब्लँक्स मध्ये लिहिणार आहोत ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटी मोठ्यांना नमस्कार आणि लहान्यांना आशीर्वाद हे सुद्धा नोंदणीकृत करून घ्यायचं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं हे पत्रलेखन तुम्हाला तिथंच दिलेलं आहे, शब्द मंजुषा सुद्धा तिथंच दिलेली आहे, त्याच्यावरनं तुम्हाला लिहायचं आहे. अगदी सोपा आहे, काहीही कठीण नाही आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यामधील तुम्हाला विचारलेला आहे, चित्रम दृष्टा. यामध्ये तुम्हाला एक चित्र दिलेलं असेल आणि खाली शब्द मंजुषा दिलेली असेल. त्या शब्दावरनं तुम्हाला चित्र बघून त्या शब्दावरनं शब्दांचा आधार घेऊन तुम्हाला 5 वाक्य तयार करायचे आहे, म्हणजे 5 सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहे. याला सुद्धा 5 गुण बोर्डाने दिलेले आहे. त्यानंतर याला एक अथवा म्हणून, या चित्रम दृष्टाला तुम्हाला अथवा म्हणून दुसरा प्रश्न असा विचारला असेल, एक विषय तुम्हाला दिली असेल, त्यानंतर शब्द मंजुषेवरून 5 वाक्य बनवायचे आहेत. दोनपैकी एक प्रश्न जर तुम्ही चांगला करून ठेवला तर तुम्हाला दुसरा प्रश्न करण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. जेवढे जीनियसच्या माध्यमाने प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड केल्या गेल्या त्यामध्ये जे चित्रावर्ण प्रश्न 5 वाक्य बनवायचे असतात ते व्यवस्थितरित्या करा, जेणेकरून तुम्हाला सहजरित्या त्याचे गुण मिळतात. हे अगदी साधे गुण आहेत, त्याचा सराव तुम्ही करा. जीनियसच्या पुस्तकांमध्ये दिलेल्या तुम्ही त्या चित्रांचा जर सराव केला तर हे गुण तुमचे हातचे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, वाक्य म्हणजे तुम्हाला सेंटेन्स 7 सेंटेन्स 7 सेंटेन्स दिलेले असेल हिंदी आणि इंग्लिशमध्ये. त्यातील 5 वाक्यांना 5 सेंटेन्सला ट्रान्सलेट आपल्याला संस्कृतमध्ये करायचे आहे. त्याला सुद्धा 5 गुण बोर्डाने आपल्याला दिलेले आहे. मित्रांनो, हे झाला आपला दुसरा विभाग. तिसरा विभाग आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे ग म्हणजे आपला व्याकरणाचा विभाग आपल्याला दिलेला आहे. त्याच्याकरता 25 गुण बोर्डाने विद्यार्थ्याला दिलेली आहे. मग नेमकं 25 गुणाकरता 50 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. तर आता हे 50 मिनिटामध्ये हे 25 गुण आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यामध्ये पहिला दिलेला आहे तुम्हाला संधी, याच्यामध्ये 4 गुण तुम्हाला दिलेले आहे. दुसरा दिलेला आहे तुम्हाला समास, त्याला सुद्धा 4 गुण बोर्डाने दिलेले आहे. नंतर दिलं आहे तुम्हाला वाच्य म्हणजे वाक्य तयार करण्याकरता जी शैली लागते ज्याला वाच्य असं म्हणतात, त्याला 3 गुण बोर्डाने दिलेली आहे. आता या प्रश्नांकरता, वाच्य या प्रश्नांकरता और म्हणून संवाद हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्याला सुद्धा 3 गुण असतात. एक तर वाच्य हा प्रश्न सॉल्व्ह करा, नाही तर संवाद. आता दोनपैकी एक प्रश्न जर चांगला करून ठेवला तर तुम्हाला दुसरा प्रश्न पुन्हा करण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे समय लेखन किंवा काल लेखन, याला 4 गुण दिलेले आहेत. आता समय लेखन म्हणजे टायमिंग, जे आपण टायमिंग बघतो, जे समय लेखन तुम्ही जीनियसच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्या दिलेले आहेत. ते जर तुम्ही बघितलं, जसं आपण म्हणतो 5 वाजले असेल तर पंचवादनम, 6 वाजले तर षडवादनम आणि 7 वाजले तर सप्तवादनम. याकरता मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत समय संदर्भातले, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला अगदी सोपं आहे आणि सहजरित्या याचे 4 गुण तुम्हाला सहज मिळतील, हे लक्षात घ्या. त्यानंतर नंतरचा प्रश्न अव्यया म्हणून दिलेला आहे, याला 3 गुण बोर्डाने दिलेले आहेत. तो सुद्धा एक सेंटेन्स दिलेलं असतं, खाली 4 पर्याय असतात, एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. त्यानंतर 8वा प्रश्न अशुद्धी संशोधन, यामध्ये तुम्हाला 3 गुण बोर्डाने दिलेले आहेत. यामध्ये काय आहे तर एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. हे जर तुमचं व्यवस्थित झालेलं असेल तर नेमकं ह्याही प्रश्नाचं अगदी सहजरित्या उत्तर तुम्हाला लिहिता येईल. मित्रांनो, अगदी शेवटचा आणि 4था विभाग खंड घ पठिता बोधनम, याला 30 गुण बोर्डाने दिलेले आहेत. आणि याकरता तुम्हाला मी आधी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला 70 मिनिटाचा वेळ मिळणार आहे. 70 मिनिटामध्ये हे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आता या विभागामध्ये पहिला प्रश्न गद्यांश असेल, जो तुमचा टेक्स्च्युअल असेल पुस्तकांमधला, त्याला 5 गुण दिलेले आहेत. पद्यांश असेल, तोही टेक्स्च्युअल असेल तुमच्या पुस्तकांमधला, त्याला 5 गुण दिलाय. तिसरा तुमचा नाट्यांश आहे, त्याला 5 गुण दिलेला आहे, हा सुद्धा तुमच्या पुस्तकांमधला आहे, टेक्स्टबुक मधला आहे. 4था प्रश्न अधोरेखित शब्दावरून प्रश्न तयार करायचा आहे. म्हणजे नेमकं काय, एक सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असेल, त्यामधील एखाद्या शब्दाला तुम्हाला अंडरलाईन केलेलं असेल आणि प्रश्न असा तयार करायचा असतो की तो अंडरलाईन केलेला वर्ड्स त्याचं उत्तर आलं पाहिजे. असे तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे असतात. तो सुद्धा प्रश्नांचा सराव जीनियसच्या पुस्तकाच्या माध्यमाने तुम्ही जर केला असेल तर तुमचा सॉल्व्ह नक्की होईल 100%. त्याकरता 4 गुण बोर्डाने दिलेले आहेत. त्यानंतर श्लोकाचा अन्वयार्थ लिहायचा आहे किंवा भावार्थ.
नंतरचा प्रश्न 5वा म्हणजे काय, तर तुमचे पुस्तकांमध्ये जे श्लोक आहेत त्याचा आपल्याला भावार्थ, त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. याकरता 4 गुण बोर्डाने दिलेले आहेत. त्याच्यानंतर कथांश क्रमाने लिहा, म्हणजे तुमच्या पुस्तकामधली स्टोरी किंवा कथा दिलेली असेल, ह्या कथा जे तुम्ही वाचलेली कथा असेल तुमच्या पुस्तकांमधली, त्यामधील काही सेंटेन्स दिलेले असतील तुम्हाला, त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे कथेमध्ये कोणतं वाक्य प्रथम क्रमांकावर आलं असेल, कोणतं वाक्य नंतरच्या द्वितीय क्रमांकावर सिक्वेन्स वाईज आलेलं असेल, तो क्रमांक, तो सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे. अगदी सोपं आहे. कथेचं चांगलं वाचन केलं असेल हे लावणं काहीही कठीण नाही. त्या प्रत्येक वाक्याचा तुम्ही बरोबर सिक्वेन्स तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, रेखांकित पदांनी प्रसंगानुरूप उचित अर्थ, म्हणजे तुम्हाला जे काही खाली एक सेंटेन्स दिलेलं असेल त्यातील एखाद्या वर्ड्सला, शब्दाला अधोरेखित केलेला असेल, त्याचा उचित अर्थ नेमका खालील पर्यायपैकी कोणता आहे हे तुम्हाला फक्त फाइंड करायचं आहे, ओळखायचं आहे. अगदी सोपी आहे मित्रांनो. अगदी साध्या पद्धतीनं सहजरित्या मी जो पेपर पॅटर्न तुम्हाला सांगितला तो जर लक्षात घेतला तर तुमचा अभ्यास अगदी सोपा होऊ शकतो. हा शेवटच्या प्रश्नाला सुद्धा 3 गुण बोर्डाने दिलेले आहेत. एकंदर प्रश्नपत्रिकेचे 4 विभागामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. त्यातील पहिला खंड आहे, हा खंड आपल्याला क दिलेला आहे, ज्यामध्ये अपठित उतारा दिलेला आहे, त्या 10 गुणांसाठी दिलेला आहे. त्याकरता 20 मिनिटाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. दुसरा विभाग खंड ख आपल्याला दिलेला आहे, तो रचनात्मक विभागासाठी रायटिंग स्किल करता दिलेला आहे, 15 गुणांकरता दिलेला आहे, त्यासाठी 30 मिनिटाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. तिसरा विभाग व्याकरण विभागासाठी आपल्याला दिलेला आहे, व्याकरणाकरता टोटली 25 गुण बोर्डाने दिलेले आहे, त्याकरता 50 मिनिटाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. आणि शेवटचा विभाग खंड ख आपल्याला पठित बोधनम आपल्या पुस्तकावर टेक्स्च्युअल आधारलेला आहे, 30 गुणांकरता, त्याकरता 70 मिनिटाचा वेळ आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, एकंदर या विभागाची जर रचना केली तर शेवटचे 10 मिनिट आपल्याला आपला एकंदर पेपर कसा नेमका म्हणजे लिहिलेला आहे, आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तर लिहिली की नाही, ह्या रिव्हिजन करता मिळणार आहे. तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये नेमके बोर्डाने या संस्कृत विषयाच्या पेपर करता नेमके काय रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेले आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, बोर्डाने संस्कृत विषयाचा पेपर लिखाण करताना सांगितलेलं आहे की एकंदर जे खंड आहेत तुम्हाला दिलेली, खंड क, ख, ग, घ यांचं जेव्हा तुम्ही लिखाण करता तर सिक्वेन्स वाईजच तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे खंड क चं उत्तर लिहिल्यानंतर खंड तुम्हाला क चं उत्तर लिहिल्यानंतर ख चं उत्तर लिहायचं आहे, ख चं उत्तर लिहिल्यानंतर ग चं लिहायचं आहे. म्हणजे खंडाचा सिक्वेन्स बिघडू द्यायचा नाहीये. म्हणजे तुम्ही जर खंड घ जर पहिले लिखाण करण्याकरता गेला किंवा त्याच्यानंतर खंड ग जर नंतर लिखाण करण्याकरता घेतला, सिक्वेन्स जर त्याचा चुकवला तर बोर्डाने सांगितलेलं आहे की हा सिक्वेन्स चुकवायचा नाहीये. त्यानंतर दुसरा त्यांनी बोर्डाने नियम दिलेला आहे की हे सिक्वेन्स खंड क लिहित असताना त्यातील प्रश्नांचा सिक्वेन्स सुद्धा एकसारखाच क्रमानेच आला पाहिजे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1, क्वेश्चन नंबर 1, नंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 सिक्वेन्स वाईजच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, हे सुद्धा बोर्डाचं म्हणणं आहे. तिसरं बोर्डाचं म्हणणं आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरं संस्कृतमध्ये लिहायची आहे. चौथं बोर्डाचं म्हणणं असं आहे की एकंदर संपूर्ण प्रश्न पत्रिका नेमकं त्या प्रश्नाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. नंतर बोर्डाने सांगितलं आहे की प्रश्न क्रमांक अचूक लिहायचा आहे. मित्रांनो, या एकंदर बाबींचा जर व्यवस्थितरित्या तुम्ही जर लक्षात घेतलं तर हा पेपर तुमच्याकरता अगदी सोपी आणि इझी आहे. मित्रांनो, यानंतरचा व्हिडिओ जो तुमच्याकरता येणार आहे त्यामध्ये नेमकं बोर्डाचे नियम काय राहतील, बोर्डाचे रूल्स काय आहे आणि बोर्ड परीक्षेच्या आधी आपली काय पूर्वतयारी असली पाहिजे, बोर्डाच्या सेंटरवर गेल्यानंतर नेमकी आपली काय तयारी असली पाहिजे, या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्याकरता देणार आहे. तरी ही प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि बोर्ड पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने बोर्डाला सामोरे जा. बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.